आत्ता इथे अभ्यासक बसलेले आहेत आणि वेळोवेळी यांच्या भूमिका आपण ऐकत असतो. हं. यामध्ये कुठेही कोणावरती अन्याय करू नये, करावा असं काही कोणाचं मत नाहीये. परंतु या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक आणि सामाजिक स्थिती वेगवेगळी आहे. बरोबर. आता निवडणुका ज्या वेळेला जाहीर झाल्या, ज्या वेळेला हे सर्व आरक्षण पडत होती, तेव्हा यांच्यापैकी कोणी बोललं का? तर सर्वांनी आनंद व्यक्त केला की बा निवडणुका जाहीर झाल्या, चला लोकशाहीचा मार्ग मोकळा झाला. परत त्याही बाबतीत या निवडणुका घेत असताना काय काय पद्धतीच्या अडचणी येत होत्या तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेला ओबीसी आरक्षणाचा विषय ज्या वेळेला झाला आणि ओबीसीचं आरक्षण येणार की नाही इथपर्यंत चर्चा जेव्हा सुरू झाली, म्हणजे आज मी त्या राजकारणात जाणार नाही की तेव्हा कोणाचं सरकार होतं आणि त्यांनी काय निवडणुका जाहीर केल्या आणि मग त्याच्यानंतर परत एकदा त्याच्यावरती रिव्हर्स प्रतिक्रिया आल्या. नवीन सरकारने आल्यानंतर आम्ही ओबीसीवरती अन्याय होऊन देणार नाही ही भूमिका घेतली आणि मग त्यानंतर ही प्रोसेस पुढे गेली. आता परिस्थिती अशी आहे की 3 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिल्या नगर परिषदा किंवा नगरच्या खालच्या स्तराच्या निवडणुका आहेत आणि त्या झाल्यानंतर आता जिल्हा परिषदा दुसऱ्या टप्प्या आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा जेव्हा आपला सुरू झालेला आहे म्हणजे उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही गोष्ट मान्य आहे मला की या बाबतीत इम्पेरिकल डेटा किंवा हा सगळा जो विषय आहे तो करणं गरजेचं आहे. मला एक फक्त या मधल्या काळातल्या ज्या 2 गोष्टी या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत या बाबतीत आपणही लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः या निवडणुका व्हाव्यात म्हणून एका बाजूला प्रयत्न सुरू असताना त्याच्या विरोधातही सुप्रीम कोर्टात जाणारे आपल्यापैकीच आहेत. आता सुद्धा म्हणजे आता गवळी या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांची याचिका आणि त्यांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे किंवा आज दिल्लीत नेमकं काय झालंय ते अधिक या बाबतीत स्पष्टपणे सांगतील. आमची भूमिका यातली कुठेही लपवायची नाही किंवा ओबीसीवरती अन्याय होतोय म्हणून ज्यांनी आरडाओरड केली ते आता कुणीच बोलायला तयार नाही. आम्ही तर छातीटोकपणे सांगितलं किंवा आम्ही अन्याय होऊन देणार नाही, त्या आरक्षणासहितच आम्ही निवडणुका लावू आणि आम्ही त्या प्रोसेसमध्ये पुढे गेलेलो आहोत. फक्त दुर्दैवानं असं आहे की मधली ज्या वेळेला प्रोसेस सुरू होती आणि ज्यावेळी राज्य शासन प्रामाणिकपणे आणि एकतर म्हणजे मला थोडंसं वाईट वाटलं की अभ्यासपूर्वक ही भूमिका मांडत असताना हा तुमचा अभ्यास किती म्हणजे चांगला आहे याची मला प्रचिती आली. आज काही मी तुमच्यावर टीका करायला इथे बसलेलो नाही. तुम्ही सीबीआयला कोणाच्या तरी दावणीला बांधलं, ते तर बांधलं ते बांधलं, तुम्ही सुप्रीम कोर्टालाही दावणीला बांधलं. म्हणजे ज्या वेळेला हे सगळे निकाल लागायचे असतात किंवा उद्या या संदर्भातली जेव्हा काही चर्चा होईल यातनं मार्ग काढायचा असेल त्यातलं मध्यस्थ कोण आहे, आपण कोणाचं संविधानाच्या दृष्टीने ऐकतो तर सुप्रीम कोर्टाचं.